भक्ती मंडळी संतांच्या संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 20 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 21वा अध्याय वाचत आहोत. 21व्या अध्यायाचे आपले 100 वेळा पूर्ण झालेले आहेत. आता 100च्या पुढच्या वेळा आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. जो काळ दुर्भिक्षासी आला, जो का ज्वरादी दोषी दोषीला, जो काळ चोराकुलीत झाला, तो काळ बोलिला अकर्मक, जे काळी क्रोध संचरला, जेथ तमोगुण क्षोभला, निद्रा आलस्य व्यापिला, तो काळ बोलिला अकर्मक, अकस्मात सुखसंपदा, का अभिनव वार्ता एकदा, का अलंघी जे भल्याची मर्यादा, तो काळ सर्वदा अकर्मक, का मार्गी विषमता, पंथ क्रमी जे चालता, तेथ पडे दुर्धर्षता, तो काळ अतत्वता अकर्मक, जे काळी द्रव्यलोभ दारुण, जे काळी चिंता गहन, केव्हा विकल्पे भ्रेमन, तो काळ जान अकर्मक, ऐशी काळाची अकर्मकता, तुझ म्या सांगितली तत्वता, आता द्रव्याची शुद्धता, ऐक सर्वथा सांगेन, पुरुषे गोमूत्र सेविता, तत्काळ पावे पवित्रता, तेची ताम्रपात्रे घेता, ए पवित्रता तत्काळ, पुरुषे जळ प्रोक्षिता, पुष्पासी जे पवित्रता, तेची पुरुषे अवघ्राणिता, अपवित्रता पुष्पसी, अग्नीची सेवा करिता, द्विजासी परम पवित्रता, तोची द्विज अग्निहोत्री जाळिता, ई पवित्रता अग्निसी, दर्भी पिंड ठेविता पवित्र, पिंडस्पर्शे दर्भ अपवित्र, ऐसी शुद्ध शुद्धी विचित्र, बोले धर्मशास्त्र श्रुत्यार्थे, जे वस्तू संशयापन्न, त्यांच्या शुद्धीसी ब्राह्मण वचन, ज्याचे वचन प्रमाण हरिहर जान मानिती, घृत संस्कारे शुद्धन्न, होम संस्कारे नवधान्य, अग्निसंस्कारे लवण, पवित्र जान शास्त्रार्थे, आराकारा पुढे मकार, मांडोनी करिता उच्चार, जैनोनी पापाचा संभार होय, तो नर शुद्धात्मा, त्याची मकारा पुढे अधकार, ठेवणी करिता उच्चार, अंगी वादळे पापघोर, तेने होय नर अतिबंध, रजस्वला शुद्ध चतुर्था हानी, मेघोदक शुद्ध तिसरे दिनी, वृद्धी सुतक 10वे दिनी, काळ शुद्धपणी हेतू, पूर्व दिवशीचे जे अन्न, ते काळेची पावे का दूषण, ज्याची आले शिळेपण, ते अन्न जाण शुद्ध, तैसे नव्हे घृत पाचित, ते बहुत काळे तरी पुनीत, जे विटोनी विकारी होत, ते अपुनीत कळेची, जे साचवणी अल्पजळ, त्यासी स्पर्शला चांडाळ, ते अपवित्र गाज सकळ, नये अळुमाळ स्पर्श करू, तेची निर्झर का अक्षोभ जळ, तेथ स्पर्शल्याही चांडाळ, त्यासी लागे ना तो विटाळ, ते नित्य निर्मळ पवित्र, अल्प केली या स्वयंपाक, त्यासी जे यातळे श्वनकाक, ते सांडावी निषेख, अपवित्र देख तेन, तोची सहस्त्र भोजनाचा पाक, त्यासी अतळल्या श्वानका काक, सांडावी जेथ लागली मुख, एरन्न निर्दोष भोजनी, जालिया चंद्र सूर्यग्रहण, शकते स्नान करिता दूषण, बाळक वृद्ध तुरथ जन, न करिता स्नान दोष नाही, पुत्र जन्मलिया देख, स्वगोत्रज जे सकळीक, त्यासी जाण आवश्यक, बाधी सुतक 10 दिवस, तेची स्थळांतरी पुत्र श्रवण, सुतकांती झाल्या जाण,
त्या सुतकांचे बंधन न बांधी जान सर्वथा पूर्वदिनी गोत्रज मरे ते स्वगोत्री सुतक भरे येणे दिवशी दुसरा जय बरे ते सुतक उतरे दोहीचेही जेने घेतले होय विख त्यासी सरपू लाविली या देख तेने विखे उतरे विख तेवी सुतक निवारे जे बुद्धिपूर्वक केले आपण ते अवश्य भोगावे पाप पुण्य जे बुद्धीसी नाही विद्यमान ते अहेतुकपणे बाधिना आपुले जे अंतकरण त्यासी पवित्र करी निज ज्ञान हे बुद्धीची शुद्धी जाण विवेक संपन्न वैराग्ये जो धनवंत अतिसंपन्न त्यासी जुने सुवस्त्र पावन शिविले दंडिले तेही जाण नव्हे पावन समर्था तेची दुर्बळाकृती जाण अतिशय परम पावन हे वेदवाद तिगहन स्फूर्तिकारी जाण प्रकाशिले समर्थासी असाक्षी भोजन ते जाणावे अशुद्ध अन्न दुर्बळासी कल्याशन परम पावन श्रुत्यार्थे स्वयेन करिता पंचयज्ञ भोजन ते पाप भक्षण सकळ सुकृतासी नागवन जय परांड खनपन अतिथीसी स्वग्रामी सर्व ही स्वचार ग्रामांतरी अर्थाचार पुरी पट्टणी पादपात्र मार्गिक कर्मादर संगानुसारे विचारोनी देशावस्था हे धर्म मर्यादा तत्वता याहुनी अन्यथा करिता दोष सर्वथा कर्त्यासी पाठव्यासता स्वदेहासी कर्म न करी तो महादोषी रोगे व्यापिल्या शरीरासी कर्म कर्त्यासी अतिदोष पूर्वी द्रव्य शुद्धी ही सांगितली यथाविधी तेची मागुतेनी प्रतिपादी धर्मशास्त्र सिद्धी वेदोक्त शूद्र प्रतिग्रहाचे धान्य एक रात्री शुद्ध जाण सुतृक्वादी काष्ट भाजन जल प्राक्षालने शुद्धत्व व्याघ्रण गजदंत अपवित्र जव स्नेहयुक्त जेव्हा होती स्नेहातीत अतिपुनीत ते काळी पट्टतंतू स्वये पुनीतू वायूने शुद्ध उर्णांत तंतू वस्त्रातंतू जळांतू होय पुनीतू प्रक्षाळिल्या गोक्षीर पवित्र कास्यामृतात्री तेची अपवित्र ताम्रपात्री ताम्र पवित्र आम्लेकरी आम्ल लवणातरी पवित्र घृत पवित्र अग्निसंस्कारी अग्निपवित्र ब्राह्मण मंत्री ब्राह्मण पवित्र स्वाचारी पवित्रताचारी वेदविधी वेद पवित्र गुरुमुखे गुरु पवित्र निजात्म सुखे हे पाप्त आत्मा पवित्र गुरुचरणोदके पवित्र उदके द्विजचरणी पृथ्वी पवित्र जळ संस्कारी जळ पवित्र पृथ्वीवरी चर्म पवित्र तैलैकरी तेल चर्मपात्री पवित्र व्याघ्रादी जे मृगाजीन ये स्वभावे पवित्र जान अग्निसंस्कारे स्वर्ण पवित्रपण स्वभावे एव इत्यादी परस्परी शुचित्व बोलिले स्फूर्तिशास्त्री आता मळलिप्त झाली आवरी त्यांचे ही अवधारी शुचित्व पात्र पीठका आसन अमेध्य लिप्त झाल्या जाण त्या गंधाची निशेष क्षालन तिने पवित्रपण त्यासी नाभिखालता ज्याच्या शरीरा अमेध्य लेप लागल्या खरा ते ठाईचा गंधू जाई पुराईसी धुतल्या त्या नरा शुचित्व लाभे नाभीवर ते अमेध्य लेपन अवचटे झालिया जाण ते करावे मृतिका स्नान तेने पावन तो पुरुष मळ धुतल्या तत्काळ जाती परी त्या गंधाची होय निवृत्ती
प्रकृती पावे जे निज स्थिती मळ निष्कृती त्या नाव बाह्य पदार्थ निवृत्ती निष्ठे वेद बोलिला या खटापटे आता कर्त्याचे शुचित्व प्रगटे ते एक गोमटे उपाय गर्भाधानादी अन्नप्राशन ती बाल्यावस्था संपूर्ण सौल ते कुमारावस्था जान ब्राह्मणपण उपनयने कर्मभूमी के लागी स्नान द्रव्यशुद्धी लागी कीजे दान वैराग्य लागी जप जान कर्माचरण जडत्व त्यागा माझी या भजनी दृढ बुद्धी त्या नाव जान विरिशुद्धी माझी निस्मरणे चित्तशुद्धी जान स्त्रीशुद्धी उद्धवा ऐस ऐशिया विधी ब्रह्मन जे का सुबुद्धी सबाह्य पावावया शुद्धी वेद उपादी स्वकर्मे मंत्रशुद्धी मंत्रार्थ ज्ञाने कर्मशुद्धी ब्रह्मार्पणे ये कर्त्याची शुद्धी कारणे साही लक्षणे वेद बोले देशकाळ द्रव्यसंपन्नता मज कर्म निरूज करता या साहीच्या शुद्धवस्था स्वधर्मता फलोन्मुख जे द्रव्य पावे दिनाचे आर्ता का माझी या निज भक्ता या नाम द्रव्य पवित्रता जान तत्वता निश्चित धर्मशास्त्रार्थे शुद्ध धन कष्ट मिळवून या आपण धन लोभी ठेविल्या प्राण अवघेची जान अशुद्ध या नाव द्रव्य शुद्धता ऐक मंत्राची पवित्रता जेने मंत्रे पावी जे मंत्रार्था शुद्ध सर्वथा तो मंत्र जेथ केली या मंत्रग्रहण अंगी चढता वाढे अभिमान जेथ जारण मारण उच्चाटन ते मंत्र जान अपवित्र या नाव मंत्रशुद्धी जान ऐक कर्माचे लक्षण तेने कर्मे तुटे कर्मबंधन ते कर्माचरण अतिशुद्ध स्वहे करिता कर्माचरण जेने खवळे देहाभिमान कर्त्यासी लागे दृढ बंधन ते कर्म जान अपवित्र जेने कर्मे होय कर्माचा निरास ते शुद्ध कर्म सावकाश जेथ समबुद्धी सदा अविनाश तो पुण्यदेश उद्धवा जरी सुक्षेत्री केला वास आणि पराचे देखे गुणदोष तो देश जाणावा तामस अचूक नाश करत्यासी अन्य क्षेत्री देखिल्या दोष त्याचा सुक्षेत्री होय नाश सुक्षेत्री देखिल्या दोष तो न सोडी जीवास कल्पती जेथ उपजे साम्यशीळ तो देश जाणावा निर्मळ चित्त प्रसन्न जे वेळ तो पुण्यकाळ साधका स्वभावे शुद्ध ब्रह्ममुहूर्त तेथ ही क्षोभल्या चित्त तो ही काळ अनुनीत अपुनीत जान निश्चित वेदार्थ जेथ जो का कर्म करता त्याची गेलिया कर्म अभहंता पुढे कर्म चाले स्वभावता हे पवित्रता करत्याची येथ जो म्हणे अहं करता तो पावे अतिबद्धता हे कर्त्याची अपवित्रता देह अरहंता अभिमाने धर्मधर्मांचे सही प्रकार हे वेदार्थाचे तत्वसार हे ही धर्मी मुक्त होय नर अधर्मी पवित्र अतिबद्ध गुणदोषाचे लक्षण सांगता अतिगहन येथ गुंतले सज्ञान अतिविचक्षण पंडित ज्याचा मानी जे उत्तम गुण तोची दोष होय परतोन एव कर्मासी जान दोष दारुण उपजवी कर्मी मुख्यत्वे गाचमन हे कर्मशुद्धीचे निज कारण तेची दक्षिणाभिमुखे केला जाण दोष दारुण उपजवी कानीची जेने जाय तिडीक तेची मुखी घाली ता देख होय अत्यंत बाधक प्राणांतिक
अतिबाधा अचमनी माश मात्र जीवन घेतल्या हुईजे पावन तेची अधिक घेता जाण सुरापान समदोष फणस खाता लागे गोड ते जे अधिक खाय तोड तोंड ते शूळ उठे प्रचंड फुटे ब्रह्मांड अतिव्यथा यथा सूर्यपूजनी पुण्य घडे तेथ जे बेलपत्र चढे ते पुण्य राही मागिली कडे दोष रोकडे पूजका ऐसा कर्मी कर्मविन्यास गुण तोची करी दोष कोठे दोषाचाही विलास पुण्य बहु सौपजवी चोराकुलीत मार्गी जाण ब्राह्मण करिता प्रातस्नान तो नित कर्म त्यागुण दोषची परिगुण गंभीर होय सर्प गरळेचे जीवन ब्राह्मणे करिता प्राशन ते प्रात्र घेता हिरोण दोषची परिगुण गंभीर होय गृहस्थाची अग्निहोत्र गुण तोची संन्यासाची अवगुण ब्राह्मणी वहित वेदमंत्र पठन शूद्रासी जाणतो दोष विषय निवृत्ती लागी सुगम गुण दोषाचा केला नेम हे नेनो निवेदाचे वर्म विषय भ्रम भ्रांतासी जव भ्रांती तव कर्म प्रवृत्ती तेथ दोष गुणाची थोर ख्याती जेवी का खदोत लखलखीती अंधारे राती सतेज तेवी गुरुदोषा माझी जाण अवश्य अंगी आंधळे पतन तेची अर्थीचे निरूपण स्वय श्रीकृष्ण सांगत स्वकर्मे पतित जाहले जाण डोंब भिल्ल कैवर्तक जन त्यासी मद्यपान दी दोषी जाण नाही पतन पतितासी जे निळी माझी काळे केले त्यासी काय बांधावे काजळे का अंधारासी मोसी मखिले तिने काय मळले त्यांचे जो स्वभावे जन्मला चांडाळ त्यासी कोणाचा बाधी विटाळ हो का काळे करवे काजळ ऐसे नाही बळ किटांसी निर्जीव दिलेले विख तेने कोणासी ना द्यावे दुःख तेवी पतितासी पातक नवे बाधक सर्वथा जो केवळ खाली निजेल त्यासी पडण्याचा भेयो गेला तेवी देहाभिमान जो आला तो निसाचा झाला तिनीच रजतमादी गुणासंगी जो लोलंगत विषया लागी त्यासी गुळादी काम भोगी नवे नवी अंगी देहबुद्धी जो कनक बीजे भुलला तो गाये नाचे हरिखेला परी संचितार्थ चोरी नेला हा नेनेची आपला निस्वार्थ तेवी देहाभिमाने उन्मत अतिकामे कामासक्त तो नेने बुडीला निजस्वार्थ आपुला अपघात देखेना ज्यासी चढला विखाचा बासटा त्यासी पाजावी सुकर विष्टा तेवी अतिकामी पापिष्टा म्या स्वादारा निष्ठा नेमिली ज्यासी विख चढले गहन त्यासी सुकर विष्टेचे पान हे ते काळीचे विधान स्वयंज्ञान बोलती तेवी जेथवरी स्त्री पुरुष व्यक्ती तेथवरी स्वेच्छा कामासक्ती त्याची करावया निवृत्ती स्वदारा स्थिती नेमिली वेदे निरोप दिधलापन ते देवाराती दारागमन हेही वेदे नेमिले जाण स्वदारागमन ऋतुकाळी तेथ जन्मली या पुत्रासी आत्मा वै पुत्र नामासी येणे वेदवचने पुरुषासी स्त्रीकामासी निवर्तवी निशेष विष उतरल्यावरी तो सुकर विष्टा हाती नधरी तेवी विरक्ती उपजल्या अंतरी स्वदारा दुरी त्यागिती यापरी विषय निवृत्ती माझ्या वेदांची वेदोक्ती
दाऊनी गुणदोषाची युक्ती विषयासक्ती सांडावी माझी या वेदाचे मनोगत विषयी व्हावे निवृत्त या लागी गुणदोष दावित विषय त्यागार्थ उपावो